धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादामध्ये करुणा मुंडेंची उडी. धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल. जरांगेंना जीआर तरी कळतो का असं विचारणाऱ्या धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंचा निशाणा. मला निवडणुकीमध्ये पाडतो म्हणतो, 1,44,000 निवडून आलो. बीडच्या सभेमध्ये मुंडेंचं वक्तव्य. तर बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्यांचं मतदान करून तुम्ही निवडून आलात. करुणा मुंडेंचा पलटवार. धनंजय मुंडेंविरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही. माझ्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत. मनोज जरांगेंचा निशाणा. कुणी कुणाला मदत करून राजकारणामध्ये आणलं, धनंजय मुंडेंनी आठवावं. धनंजय मुंडेंची पक्षनिष्ठा जगजाहीर. प्रकाश सोळंकेंचा मुंडेंना टोला. धनंजय मुंडेंनी कुणाशी निष्ठा ठेवली? प्रकाश सोळंके यांचा सवाल. मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू? वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलत आहेत. भुजबळांचं उत्तर. पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांना आले नाहीत. वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चामागे राजकारण. छगन भुजबळांचा पुन्हा आरोप. भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा. मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयते तलवारीची भाषा करून काय मिळणार? वडेट्टीवारांचा सवाल. तर कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवला. छगन भुजबळांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर टीका. तर आमच्या डीएनएमध्ये ओबीसी. भुजबळांना भेटून समजावून सांगणार. दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार. विखे पाटलांची प्रतिक्रिया. भुजबळांना अजित पवारांनी नाही तर मोदींनी मंत्री केलं. मोदी स्वतःला देशातील ओबीसींचे नेते समजतात. राऊतांची टीका. तर संजय राऊतांमुळे मला मंत्रिपद मिळालं नाही हे नक्की. भुजबळांचा पलटवार. आज गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार. ठाण्यामध्ये आम्ही आणि मनसे सत्तेमध्ये येणार. 75 जागा जिंकणार. 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार. संजय राऊतांचा दावा. आमच्या पक्षाची पद्धत आणि परंपराही स्वातंत्र्य काळापासून आहे. जर त्याचा गुणगौरव केला असेल तर राऊतांचे धन्यवाद. मात्र अद्याप युती संदर्भातला कुठलाही प्रस्ताव आला नाही, त्यामुळे निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. घोडा मैदान जवळच. ठिकऱ्या कुणाच्या उडतील ते ठाणेकर दाखवून देतील. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार. जे स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत नाही त्यांचा ठाणेकर बँड वाजवतील. एकनाथ शिंदेंची टीका. राज आणि उद्धव ठाकरेंचा लढा मराठी माणसासाठी नाही तर खुर्चीसाठी. त्यांचा संघर्ष महाराष्ट्राचा नाही, संघर्ष खुर्चीचा आहे. नवनाथ बन यांची टीका. कालपर्यंत एकमेकांची उणीधोणी काढणारे आज एकत्र. लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे. माहिती म्हणून आम्ही त्यांना एकत्र सामोरे जाणार. राज उद्धव भेटीवर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. काय म्हणतात धंगेकर? जमीन चोर निघाला मुरलीधर. स्टे ट्यून. मोहोळांचा उल्लेख करत रवींद्र धंगेकरांचा खोचक ट्विट. पुण्यामधल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून निशाणा. पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटण्याची शक्यता. आज धंगेकरांची पत्रकार परिषद.